गुड मॉर्निंग. सकाळ सकाळची सुरुवात राईस इन ऑइलनी. आय एम सीचं खूप सुंदर प्रोडक्ट. प्रत्येक प्रोडक्ट आपलं आय एम सीचंच आहे. राईस इन ऑइल बघू शकता. थोडंच लागतं. मुद्दाम लाईव्ह व्हिडिओ करते म्हणजे तुम्हालाही समजेल की हेच वापरलं जातं. तुम्हाला जर सांगत असेल मी हे वापरा आय एम सीचेच प्रोडक्ट, तर मी पण ते वापरणं गरजेचं आहे. हा मसाल्याचा डबा. जिरेसुद्धा आय एम सीचेच आहेत. हळद पण आय एम सीचीच आहे. मिरची पावडर पण तीच आहे. धना पावडर पण आय एम सीची आहे. गरम मसाला पण आय एम सीचाच आहे. हा बघा, हा एक फोडला आहे मी याच्यात. एक हा माझा आहे स्वतःचा न फोडलेला, मी आणून ठेवला आहे घरात. मोहरी फक्त बाहेरची आहे कारण ती अजून आय एम सीची तयार झालेली नाही आहे. मीठ पण सैंधव नमकच आहे. त्याच्यामुळं लोकांना फक्त सांगून उपयोग नाही, आपण स्वतःही ते वापरलं आणि अनुभव दिला, सांगितलं, प्रूफ दिला की लोक वापरतात ते. आज मी अख्खा मसूरची भाजी करते. बघा, त्याला थोडंच तेल लागतं. 2च चमचे तेल टाकले आणि याच्यातच खूप चविष्ट भाजी होते. लोक म्हणतात की, म्हणजे जनरली लेडीज म्हणतात की मॅडम एवढ्या तेलात कशी काय भाजी होते. तर आज म्हटलं थोडासा प्रूफच दाखवावा की होते म्हणून. तिथे लसूण टाकला मी आता फोडणीला. परतून घेते. हे बघा, परतवलं. याच्यात कांदा वगैरे टाकून दिलाय. तेल बिलकुल वाढवलेलं नाही आहे मी. तेच आहे तुमच्या समोर जेवढं टाकलं व्हिडिओमध्ये. कढईसुद्धा लोखंडाची. सगळं जेवढं हेल्दी होईल तेवढं बनवायचं. ॲल्युमिनियम वापरत नाही आम्ही. ते कुकर पण स्टीलचे दिसतात आहे तुम्हाला. आता हे थोडंसं परतून घेऊया झाकण ठेवून. म्हणजे झाकण ठेवून काय होतं, वाफेवर ते शिजतं आणि आपल्या गॅसची पण बचत होते. ह्या पण टिप्स खूप महत्त्वाच्या असतात. मीडियम गॅस ठेवला आहे आणि झाकण ठेवलं आहे. ओके, चलो पुढची प्रोसेस. थोडंसं परतून झालं आहे 5 मिनटासाठी. हळद मी ऑलरेडी शिजताना टाकली होती, त्याच्यामुळे मी आत्ता काय टाकत नाही आहे. आणि ही मिरची पावडर फार तिखट पण नाही आहे आणि छान त्याला कलर पण येतो. वेगळी तुम्हाला मिरची कलरची मिरची ज्या जनरली टाकतात लेडीज, महिला, ते टाकायची गरज नाही. आणि कलरची मिरची जी म्हणतो ती आरोग्यासाठी हानिकारक पण असते. मिरची टाकली आपण. धना पावडरसुद्धा आय एम सीचंच आहे. आता तुम्ही कशी बनवता अख्खा मसूर मला माहीत नाही, पण मी अशी बनवते. सेंधा नमक मी शिजताना पण थोडंसं टाकलं होतं, त्याच्यामुळे आता थोडंसंच टाकते. थोडंसं अर्ध कच्चं शिजलं की मग मीठ टाकायचं. मग कांदा आणि टोमॅटो जरा पटकन शिजतं. परत थोडंसं 1-2 मिनटासाठी आपण झाकण ठेवू शकतो. हा लास्ट लुक भाजीचा. सुगंध पण फार सुंदर सुटला आहे. इमॅजिन करा आता तुम्हाला दुसरा पर्याय नाही तर अशी ही आपली टोटल ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली हेल्दी अख्खा मसूराची भाजी. नक्की यूज करा आणि कसं वाटतंय सांगा.